जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पथे हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये सिद्धलक्षण समास आपण उजळणी स्वरूपामध्ये पाहतोय. दशक 8वा आहे आणि समास 9वा आहे. खरं म्हणजे मुमुक्षु लक्षण, साधक लक्षण, सिद्ध लक्षण हे समर्थांनी पूर्वीच सांगितले, पण ते पुन्हा सिद्ध लक्षण सांगायला लागले. त्याचं कारण श्रोत्यानं शिष्यानं प्रश्न उपस्थित केला की सिद्धाची लक्षणं काय असतात, आत्मज्ञान ज्याला झालेला आहे तो नेमका कसा असतो. मग समर्थ ती लक्षणं साधकांच्या मदतीसाठी सांगायला लागले. काल आपण एका ओळीपाशी येऊन थांबलो. ती ओळी पाहू आणि मग पुढे जाऊ. स्वरूपाचा संयोगी स्वरूपची झाला योगी, या कारणे वीतरागी निरंतर. वीतरागी असणं म्हणजे अनासक्त असणं. स्वरूपाच्या ठिकाणीच तो आसक्त होऊन राहिला, त्यामुळे बाहेर तो अनासक्त असतो, असं थोडक्यात समर्थांना सांगायचं आहे. स्वरूपाचा संयोगी स्वरूपची झाला योगी. आता व्यवहाराच्या आणि दृश्याच्या नियमाच्या विरुद्ध दिशेची ही गोष्ट. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो आणि ती व्यक्तीच होऊन गेलो असं व्यवहारात होत नाही. आपण वेगळे राहतो आणि ती व्यक्ती वेगळी राहते. इथं समर्थ सांगतायत की आत्मज्ञानाचा अभ्यास करत करत तो आत्मज्ञानीच झालेला असतो. म्हणजे भगवंतामध्ये आणि त्याच्यामध्ये तत्वतः काही अंतर राहत नाही. म्हणजे माणसाचा देव होतो या अर्थानं या ओळीकडे पाहायचं नाही बरं का. अंतरस्थिती बदलते. देहबुद्धीची आत्मबुद्धी झालेली असते. समर्थ म्हणतात त्यामुळं अशा महात्म्याच्या सिद्धाच्या ठिकाणी अनासक्ती हा गुण दिसून येतो. आपण आसक्तीकडे जरा सखोलतेनं पाहू, म्हणजे अनासक्ती हा विषय आपल्याला कळेल. आसक्त आहोत आपण हा शब्दप्रयोग आपण पुष्कळ वेळा ऐकला असेल, पण नेमका त्याचा अर्थ काय? एखादी गोष्ट हवी वाटणं म्हणजे आसक्ती का? तर नाही, ती झाली इच्छा. आसक्ती म्हणजे एखाद्या विषयामध्ये, एखाद्या दृश्य पदार्थामध्ये आपलं मन, आपलं चित्त आणि आपली बुद्धी गुंतून राहणं. जी इंद्रिये स्थूल दृष्टीला दिसत नाहीत त्या इंद्रियांनी काही धरणं म्हणजे आसक्त होणं. पहा, आपलं पोट भरलेलं आहे, पण समजा आईस्क्रीम आपण धरून ठेवलं आहे, तर आईस्क्रीमच्या ठिकाणी आसक्ती आहे असा अर्थ होतो. आता खरं म्हणजे पोट भरलेलं आहे, आईस्क्रीम मिळालं नाही तरी चालेल, पण हा मनुष्य आईस्क्रीमचं चिंतन करतो. आता ती वस्तू समोर नाही, त्यामुळं ज्या इंद्रियांनी ती वस्तू अनुभवायची त्या इंद्रियांच्या वापराशिवाय त्या वस्तूचं चिंतन. म्हणजे प्रत्यक्ष समोर आईस्क्रीम असतं तर डोळ्यांना दिसलं असतं, आपण तोंडात ते घातलं असतं, चवीनं खाल्लं असतं, पण यातलं काही घडू शकत नाही कारण ते समोर नाही. तर मग मनाचा आणि चित्ताचा वापर करून त्याचं चिंतन करायचं. ही झाली त्या विषयामधली आसक्ती. दृश्यच विषय आहे बरं का तो. म्हणजे स्थूल डोळ्यांना जरी आईस्क्रीम दिसत नसलं तरी मनश्चक्षूंना आईस्क्रीम दिसत आहे, म्हणून तो मनाच्या दृष्टीनं स्थूल विषय आहे. त्यामध्ये असे आपण अडकून आहे. आता आसक्तीचं आणखी खोलातील उदाहरण पाहूया. आपल्या घरात आपले आप्तेष्ट असतात. आपला नवरा, आपली बायको, आपली मुलं बाळं, आपला पैसा, आपल्या गाड्या, आपल्याजवळ असलेल्या काही वस्तू, आणखी काही गोष्टी. म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या देहासकट आपण राहत असतो. आपला देह सतत आपल्याजवळ असतो. मग त्या देहावरती आपण वस्त्र परिधान करतो. अशी अनेक वस्त्र असतात आपल्याजवळ, ज्यांना आपण माझी वस्त्रे असं म्हणतो. आता या सगळ्या गोष्टींशी असलेला आपला संबंध स्थूल आहे की सूक्ष्म आहे? म्हणजे शर्ट आपला असतो, पण शर्टशी असलेला आपला माझेपणाचा संबंध हा सूक्ष्म आहे. माझेपणा डोळ्याला दिसत नाही. देह डोळ्याला दिसेल, शर्ट डोळ्याला दिसेल, आपण तो घालू, पण हा माझा आहे हा भाव सूक्ष्म आहे. आणि पुन्हा तो मन नावाच्या सूक्ष्म इंद्रियानंच धरलेला आहे. याला म्हणायचं आसक्ती. पहा, आपण रस्त्यावरून प्रवास करतो.
एका चौकातून दुसऱ्या चौकात जातो, पण त्या चौकामध्ये हा माझा चौक म्हणून आपण तिथं थांबत नाही. पुढच्या चौकातही हा माझा चौक म्हणून आपण तिथे थांबत नाही. पण आपल्या जीवनामध्ये मात्र आपण या माझेपणानं या सगळ्या गोष्टींमध्ये थांबलेलो आहे. सगळ्या म्हणजे देहसंबंधी सर्व गोष्टींमध्ये. याला म्हणायचं आसक्ती. ज्या प्रकारे आपण एका चौकातून दुसऱ्या चौकात निघून गेलो, तसं आपण या देहामार्फत राहत नाही. म्हणजेच आपण नाटकामध्ये नटासारखं तेवढ्यापुरतं काम करून निघून जात नाही. आपण ते पात्र होऊन बसतो. याला म्हणायचं आसक्ती. आता नीट विचार केला तर लक्षात येईल की ही आसक्ती आपोआप आलेली नाही. आपल्याकडून जे खोटं आहे त्याला खरं मानलं गेलेलं आहे आणि हा अभ्यास अनेक जन्म होत गेलेला आहे. म्हणून आपण अशा पद्धतीनं आसक्त होतो. रस्त्यातील चौकात आपण अनेक जन्म जात येत नाही आहे. आत्ता जातोय म्हणून त्या चौकाबद्दल आसक्ती होत नाही. पण पहा, अनेक वर्ष जर आपण ये जा केली त्या चौकातून, अनेक वर्ष जन्मापासून एखाद्या गावात एखाद्या शहरात राहत असू, तर मी अमक्या गावाचा, हे माझं गाव, माझं शहर, ही माझेपणाची आसक्ती तिथं येतेच. म्हणजे आसक्तीचं एक कारण ठरलं आणि ते म्हणजे सहवास. अशाच प्रकारे या देहाला आपण अनेक जन्म मीच देह असं म्हणत आलेलो आहे. अनेक जन्मांमध्ये देह वेगळे वेगळे असतील, पण तिथला माझेपणा सारखाच आहे. त्यामुळं देहाबद्दल आणि देहसंबंधी गोष्टींबद्दल आपण आसक्त होऊन राहिलो आहे. अगदी काहींचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी पोटचा मुलगा काही कारणानं मरतो, पण मेल्यानंतर अनेक वर्ष मुलाची आठवण राहते. आसक्तीच आहे ती. एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून जाते, पण त्या व्यक्तीची आठवण तशीच राहते. आसक्तीच आहे ती. आपला मी आपल्यापाशी घट्ट, म्हणजे देहबुद्धीचा मी बरं का, तो आपल्यापाशी घट्ट असल्यामुळं त्या मीच्या संबंधानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये आपण आसक्त होऊन पाणी जसं अडकून राहावं तसं आपण अडकून राहतो. पाणी जरा अडकलं तर त्याच्यामध्ये किडे होतात, त्याच्यामध्ये दुर्गंध येतो. पण पाणी जर वाहतं असेल तर त्यात किडे होत नाहीत. वाहतं पाणी हे निर्मळ समजलं जातं, तर अडवलेलं पाणी अशुद्ध होत जातं. तसं आपण साठून साठून देहबुद्धीनं अशुद्ध होत राहतो. असा आपल्या देहबुद्धीचा, आपल्या मीपणाचा आणि आसक्तीचा संबंध आहे. श्री महाराज आसक्तीला अतिशय सोपं करून समजावून सांगतात. श्री महाराज म्हणतात, माझेपणा ही आसक्ती आहे. आपला पैसा असतो, पण हा माझा माझा असं सारखं वाटत राहणं ही त्या पैशामधली आसक्ती आहे. आपलं घर, आपली मुलं, आपला नवरा, आपली बायको, आपले आप्तेष्ट, आपला देह, आपले कपडे, जे काही देहासंबंधानं आहे ते सगळं तिथं सतत माझं माझं वाटत राहणं ही आसक्ती आहे. ही परमार्थाच्या आड येते असं श्री महाराजांनी सांगितले. अर्थात अनेक संतांनी सांगितलेलं आहे, पण श्री महाराज आपल्यासाठी अगदी सोपं करून सांगतात की ही आसक्ती तुम्ही भगवंताकडे वळवा. म्हणजे लेकरू आहे पण ते रामानं दिलं असं म्हणा. पैसा आहे, घर आहे, सगळं काही आहे, पण असा भाव ठेवा की हा भगवंतानी दिलेला पैसा आहे, हा भगवंतानी दिलेला प्रपंच आहे, हे भगवंतानी दिलेलं कर्तव्य आहे, हा भगवंतानी दिलेला देह आहे. म्हणजे आपली आसक्ती थोडी कमी होईल. आता हा साधन मार्गावरचा भावाचा अभ्यास आहे बरं का. तत्वतः बघायला गेलं तर जन्म वासनेमुळे होतो, पण इथे तो तात्विक अर्थ भावाच्या दृष्टीनं लावायचा नाही. हा आपल्यातील अभिमान, आपल्यातील अहंकार जाण्याचा अभ्यास आहे की मूल दिलं तर रामानं दिलं म्हणणं, पैसा मिळाला तर रामानं दिला म्हणणं. हा भावाचा अभ्यास आपल्याला आतून निरहंकारी बनायला मदत करतो, आपलं चित्त शुद्ध करायला मदत करतो. नाहीतर मुळात आपण देहामध्ये आसक्त होऊन राहिलोच आहे. देहाच्या अंगानं प्रयत्न केले गेले आणि त्या प्रयत्नांनीच तर पैसा मिळाला, मग माझाच तो पैसा झाला. अशा पद्धतीनं आपण विचार करत गेलो
तर प्रत्येक गोष्टीत माझेपणानं अडकून राहू आणि मग तिथेच वासना अडकून राहील. साधकाकडून हे समर्थांना अपेक्षित नाही. साधकाला जेव्हा ते सिद्धाचं वितरागी असल्याचं लक्षण सांगतात, त्यावेळी अर्थातच ते साधकाला त्याची आसक्ती टाकायला शिकवतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मी बाजूला करून तिथे एकतर भगवंताला आणून बसवावं, नाहीतर सद्गुरूंना आणून बसवावं. साधन कुणामुळे होतं? सद्गुरूंच्या कृपेमुळं. विषय कुणामुळे कळला? सद्गुरूंच्या कृपेमुळं. प्रपंच सुरू आहे, पण सद्गुरूंच्या कृपेमुळं, त्यांच्या सत्तेमुळं. सगळे ते करत आहेत, असा भाव इथे आवश्यक आहे. पण पहा बरं का, हा भाव ठेवून त्या भावात लबाडी करायची नाही. म्हणजे प्रपंचामध्ये बायकोला मारायचं आणि मग म्हणायचं की अहो सगळं महाराजांच्या इच्छेनं होतं. ही झाली भावामधली लबाडी. पैशाची हाव ठेवायची आणि सतत पैशामध्येच गुंतून राहायचं आणि मग त्याचं कारण परमार्थाला द्यायचं की अहो कर्तव्य कर्मांमध्ये वेळच मिळत नाही, मग नामाला आणि ध्यानाला कधी बसू. ही झाली भावामधली लबाडी. आवश्यक तेवढं करायचं आहे, तिथे समाधानाची रेषा आखायची आहे आणि मग सर्व वेळ परमार्थाला द्यायचा आहे, असं साधकांना असलं पाहिजे. तोच साधक जो जाणून बुजून साधनेसाठी वेळ काढतो, श्रवण मननासाठी वेळ काढतो. नाहीतर आपण प्रत्येक गोष्टीचं कारण देत बसलो तर आपल्याला परमार्थासाठी वेळ मिळणारच नाही. अहो मुलं रामानीच दिली ना, मग मुलांचं संगोपन करण्यात वेळ गेला तर मग साधना कधी करू? अहो धंदा नोकरी रामानंच दिली ना, मग आता ती करण्यातच वेळ जातोय तर साधना कधी करू? असा काहीतरी विपर्यास होईल. असा विपर्यास न करता जेवढी आवश्यकता आहे तेवढा काळ प्रपंचाला आणि त्यातील कर्तव्याला द्यावा आणि मग उरलेला सर्व काळ मात्र आपलं श्रवण मनन चिंतन, आपली नामाची ध्यानाची साधना याला द्यावा. आता साधना जसजशी वाढत जाते तसतसा हा भगवंताचा भाव जो आपण ठेवलेला आहे त्याच्यामधली खोली वाढत जाते. लक्ष देऊन ऐका बरं का. आपण आधीपासून पाहतोय की ही लक्षणं समर्थ साधकासाठी सांगतात. त्यामुळे साधनेची बैठक नियमित आहे ही अट आहेच इथे. अशी बैठक ज्याची नियमित असते त्याचा भाव आणखी खोल होत जातो. मग असं निरूपण ऐकताना एक प्रश्न मनामध्ये चुकून येऊ शकतो. त्या प्रश्नाचंच उत्तर आपण आता घेऊया की आवश्यक तेवढा प्रपंच, आवश्यक तेवढं कर्तव्य म्हणजे नेमकं केवढं कर्तव्य, म्हणजे नेमका केवढा प्रपंच? कारण 1,00,000 रुपये कमवले तरी ते कमीच पडतात, 1,00,00,000 रुपये कमवले तरी पण ते कमीच पडतात. म्हणजे अमक्या मर्यादेमध्ये प्रपंच थांबेल अशी प्रपंचाची मर्यादा ठरलेली नाही. इथेच साधकाची बैठक उपयोगी पडते. जो नियमित बैठक करतो त्याचा देहभाव सैल होत जातो, अभिमान सैल होत जातो आणि बाहेर म्हणजे दृश्यामधली असलेली आसक्ती ही सैल पडत जाते. त्यामुळे मग तो त्याच्या प्रापंचिक गोष्टींची मर्यादा सहजपणे ठरवू शकतो. आता तिथे अधिकाधिक वस्तूंची, अधिकाधिक पैशाची, अधिकाधिक मानाची, प्रसिद्धीची हाव असत नाही. एखादी वस्तू हवी असं वाटेल पण त्याची हाव असेलच असं नाही. अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं अभ्यास करत करत म्हणजे प्रपंचामध्ये आपल्या कर्तव्याच्या जबाबदाऱ्यांच्या मर्यादा सांभाळायच्या आणि जास्तीत जास्त साधना करायची, असं करत करत हळूहळू साधक पूर्णपणे वितरागी होण्याच्या मार्गावरती निघून जातो. स्वरूपाचा संयोगी स्वरूपची झाला योगी हे अगदी टोकाचं उदाहरण आहे. या स्वरूपाशी संयोग करणं हे साधकाच्या जीवनामध्ये रोज असतं. पण असं पहा, परस्पर विरोधी जर आचरण असेल म्हणजे आचरणाची शुद्धता नसेल आणि साधनेची बैठक असेल तर त्याचा स्वरूपाशी संयोग होऊ शकत नाही. म्हणजे एकीकडे साधनेला बसायचं आणि दुसरीकडे आसक्ती तशीच ठेवायची, असं साधकांना असून कसं चालेल? म्हणजेच त्याला त्याच्या जीवनामध्ये आचरणाची शुद्धता पाळायला पाहिजे, मर्यादा ठरवून घ्यायला पाहिजेत. त्याच्या जीवनामध्ये लोभ मोह अशा गोष्टी नसल्या पाहिजेत. नाहीतर मोहामुळं लोभामुळं दिवसरात्र पैसे कमवणे, प्रपंचात गुंतून राहणे असंच वागत राहायचं
आणि मग कधीतरी साधनेची बैठक करायची, अशानं स्वरूपाशी संयोग होऊ शकणार नाही. दोन्ही गुणांचा अभ्यास एकाच वेळी पाहिजे. रोजची साधनेची बैठक ज्यामध्ये आपण आपल्या मनाचा चित्ताचा त्याग करून शांत आत्मस्थितीमध्ये पोहोचतोय, आणि दुसरीकडे वीतरागी होण्याचा अभ्यास, आपली आसक्ती टाकण्याचा अभ्यास, ती टाकण्यासाठी भावाचा अभ्यास की हे सद्गुरूंनी दिलं, हे भगवंतांनी दिलं, हे त्यांचं आहे, माझा प्रपंच नाही, माझा प्रपंच रामाचा आहे, असं अंतर्बाह्य स्वतःला सांभाळत सांभाळत साधनेमध्ये चालावं लागतं. मग अशा साधकाचा भाव म्हणजे राम करता हा भाव, किंवा हे सगळं रामाचं आहे, हे सगळं सद्गुरूंचं आहे, हा भाव आणखी खोल होत जातो आणि मग त्याच्यामध्ये अनासक्त असल्याची लक्षणं दिसायला लागतात. सिद्धाची जी दशा आहे ती सर्व काळ अनासक्त अशी आहे. या कारणे वितरागी निरंतर. पण साधक कधी कधी अनासक्त होत होत कायमचा अनासक्त होण्याच्या वाटेवरती निघून जातो. त्याच्यासाठीची ही आदर्श होवी. स्वरूपाशी संयोग करायचाच आहे, त्याच मार्गावरती राहायचं आहे. मग त्या मार्गावरती राहून स्वरूपच होऊन जायचं आहे. असं ज्याचं झालं तो सिद्ध. त्याच्या ठिकाणी अखंडत्वानं असलेली अनासक्ती. पण तिथंपर्यंत जायला तसे अभ्यास करत करत साधन मार्गावरती सावध असावं लागतं. आता पहा, आसक्तीच्या बाबत सावध कसं राहायचं, तर आसक्तीसुद्धा लक्षणांनी समोर येते. आता मुलगा शाळेत गेलेला आहे, पण शाळेत गेल्यानंतरही आपण मुलाची काळजी करायला लागलो. आता त्यानं खाल्लं असेल का, आता त्याला शाळेत काही लागलं नसेल ना, कुणाशी भांडला नसेल ना, वगैरे वगैरे. कारणं अनंत असू शकतात. पण आता आपलं कर्तव्य करून झाल्यानंतरही आपण त्याच विचारात गुंतून आपल्या पदरात अस्वस्थता पाडून घेत असू, तर निश्चित समजावं की इथं आसक्ती आहे. म्हणजे कर्तव्य चोख केलं गेलं नाही, कर्तव्यामध्ये अहम कर्तृत्व भाव ठेवला गेला. त्यामुळे ते खरं कर्तव्य ठरलंच नाही, ते आपलं अभिमानानं केलेलं कर्म ठरलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या चित्तामध्ये जर अस्वस्थता येत असेल, आपलं मन जर व्यग्र होत असेल, विषण्ण होत असेल, आपल्यामध्ये निराशा येत असेल, आपली जर तळमळ होत असेल प्रापंचिक कारणांनी, बरं का, भगवंतासाठी होणारी तळमळ वेगळी, पण प्रापंचिक दृश्यातील विषयासंदर्भातील कारणांमुळं, देह आणि देह संदर्भानं होणाऱ्या गोष्टींमुळं जर तळमळ होत असेल, तर निश्चित समजावं की आपण आसक्त आहे. म्हणजे साधकानं या खुणा तपासत तपासत चुकून आपण आसक्त तर होत नाही आहे ना, हे सांभाळत साधनेच्या वाटेवर चाललं पाहिजे. म्हणजेच सदा सर्वदा मनानं प्रसन्न राहण्याचाही अभ्यास करायला पाहिजे. सदा सर्वदा नामचिंतनामध्ये, आत्मचिंतनामध्येच रमायचं असा निश्चय करायला पाहिजे. पहा, जीवाची ओढ बाहेर आहे, विषयांकडे आहे, ती सहज आहे. त्यामुळे विषयाचा विचार करूया असा निश्चय करावा लागत नाही. आत्मचिंतनाचा, नामाचाच निश्चय करावा लागतो. निश्चयानं जर साधक या मार्गावरती राहिला तर मग तो समर्थ जे म्हणतायत त्या सिद्ध लक्षणात पोहोचतो, स्वरूपाचा संयोगी होऊन राहतो. आता इथेही थोडा सूक्ष्म विचार करूया. संयोग हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. संयोग एका वेळी एकाशीच आपला होतो. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की देह आणि देहसंबंधी गोष्टींशी संयोग असेल तर स्वरूपाशी संयोग नाही. स्वरूपाशी संयोग असणं म्हणजेच देहाशी ममत्व नसणं. याचा अर्थ उघड नाही का की आपल्या देह ममत्वाला टाकण्याचा अभ्यास करणं म्हणजेच साधक दशेमध्ये राहणं. ते जितकं जितकं आपण राहू तितका तितका स्वरूपाचा संयोग आपोआप घडत जातो. असं पहा, एक नवजात अर्भक आहे. आता ते अर्भक त्या अवस्थेमध्ये असा जप करतं का की मला तरुण व्हायचं आहे, मी तरुण होणार, मी तरुण होणार? नाही. काही वर्षांनी ते लहान बाळ होतं. 4-5 वर्षाचं वय असताना तो विचार करतो का की मला तरुण व्हायचं आहे, मला तरुण व्हायचं आहे? मुळीच नाही. त्या ठिकाणी त्या वयामध्ये जे आवश्यक आहे ते करत गेलं की यथावकाश तो तरुण होतोच. योग्य आहार घेत असेल, योग्य व्यायाम करत असेल तर सुदृढ तरुण होणारच तो.
तसंच साधकाचं जीवन आहे. साधकानं त्याच्या त्याच्या साधनेमध्ये राहणंच अपेक्षित आहे. स्वरूपाशी संयोग होऊन राहण्याचा अभ्यास करायचा साधन काळामध्ये, डोळे मिटल्यानंतर ध्यानाच्या नामस्मरणाच्या अवस्थेमध्ये, आणि मग वितरागी होण्याचाही अभ्यास ठेवायचा, अनासक्त होण्याचा. मग स्वरूपाचा संयोग हा सद्गुरू कृपेनं आपोआप घडून येतोच येतो आणि मग तो सिद्ध दशेत जातो. स्वरूपाचा संयोगी स्वरूपची जाला योगी, स्वरूपच होऊन राहतो. स्वरूप स्थितीसुद्धा बाणते, म्हणजे स्वरूपाकार होण्याचा अभ्यास करत करत त्या स्थितीमध्ये कसा साधक स्थिर राहतो याबद्दलही समर्थ पुढे उपदेश करतात. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडिली देहाची, या कारणे होणाराची चिंता नसे. आपण त्या विषयाकडं उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.